महाराष्ट्रामध्ये रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीमध्ये बोलण्यासाठी 15 ऑगस्टची मूळ डेडलाईन आहे. पण अजून मुदत वाढवण्याबद्दल चर्चा सुरू असतानाच परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी या विषयावरती पडदा टाकलाय. मराठी भाषा शिकण्याची 15 ऑगस्ट शेवटची मुदत असेल. मुदत वाढ मिळणार नाही. 18 ऑगस्टपासून कारवाई केली जाईल. निर्णयावरती पुनर्विचार करण्याची गरज नाहीये. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पाठिंबा दिलाय असं त्यांनी स्पष्ट केलंय. मुदत मागत असेल तर ते मुदत बिलकुल मिळणार नाही. 15 ऑगस्ट ही डेडलाईन आहे. उद्या त्याचा शेवटचा दिवस आहे. 17 तारखेला त्याचा समारोप आहे. 18 तारखेपासून कारवाईला सामोरे जा. महाराष्ट्रात राहतो आम्ही, महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करू, आम्ही महाराष्ट्रामध्ये पैसे कमवू, महाराष्ट्रामध्ये हवे तर करू, पण मराठीचा अपमान पण आम्ही करू, अशी जर भूमिका कोणी घेतली असेल तर त्यांना 18 तारखेपासून कारवाईला सामोरं जावं लागेल. त्याला पकडलं तर ती 1 महिन्याची मुदत आहे. 3 महिने लायसन्स सस्पेंड करण्याची मुदत आहे. 3 महिन्यानंतरही त्याची परीक्षा घेतली जाईल. आमचे RTOचे अधिकारी त्याच्याशी मराठीमध्ये संवाद साधतील आणि तरीसुद्धा जर त्याला मराठी आलं नाही तर त्याचं लायसन्स रद्द करण्यात येईल. त्याचबरोबर बॅच रद्द करण्यात येईल. पण दरम्यान ॲडव्होकेट सदावर्त यांनी एक वेगळा आरोप केलाय. धर्मवीर आनंद दिघेंच्या नावाने ऑटो रिक्षा मंडळ स्थापून रिक्षावाल्यांकडनं 800 रुपये वसूल केले जात आहेत असा त्यांनी आरोप केलेला आहे आणि परिवहन मंत्र्यांना याचं उत्तर द्यावं लागेल असं आव्हानही दिलंय. धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्शा मीटर टैक्सी चालक कल्याणकारी मंडल बना है। इस मंडल के तहत हमारे रिक्शा वाले भाई से 800 रुपया इकट्ठा कर रहे हैं। अधिकारी जेव्हा एकतात बोलतात तेव्हा म्हणतात की ऊपर से आदेश है। आम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विचारत आहोत, आम्ही प्रतापला विचारत आहोत कि प्रताप जी, ऐसा प्रताप करने की इजाजत तुम्हें किसने दी? श्री आनंद दिघे यांच्या नावावर अशा प्रकारे एखादं महामंडळ उभं करून जबरदस्ती पैसे घेणं म्हणजे मंत्री श्री प्रताप सरनाईक ही खंडनीय आहे, ही खंडनीय आहे, ही खंडनीय आहे. आता मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर मुंबईमध्ये रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करत असाल तर तुमच्या खिशाला कात्री लागणार असं दिसतंय. कारण ऑटो रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीची शक्यता आता आहे. ऑटो रिक्षाच्या किमान भाड्यामध्ये 1 रुपयाची वाढ होण्याची शक्यता आहे, तर टॅक्सीच्या भाड्यामध्ये 2 ते 3 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. परिवहन आयुक्तांच्या कार्यालयाने मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाकडे या संदर्भात प्रस्ताव पाठवला आहे आणि हा प्रस्ताव मंजूर झाला तर रिक्षाचं कमीत कमी भाडं 26 रुपयाहून 27 रुपये होईल, तर पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी टॅक्सीचं भाडं 31 रुपयांवरनं 33 रुपयावर जाईल.